आज बघत सुक्या झिंग्याची भाजी. तर इथं मी 1 वाटी सुका झिंगा घेतला आहे. कढईमध्ये एक 3 ते 4 मिनटं चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा. आता इथं मी खरपूस भाजून घेतला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. काढून घेतल्यानंतर हा स्वच्छ 1-2 वेळा धुवून घ्यायचा, जेणेकरून याचा सगळा जो काही याला वास आहे तो थोडा कमी होतो. आता कढईमध्ये साधारण 1 पळीभर होईल इतकं मी तेल घातले. 3 बऱ्यापैकी मोठे कांदे घेऊन मी चॉपिंग करून आता यामध्ये तेलामध्ये कडकडीत गरम झाल्यानंतर घालून घेतले. आणि हा चांगला सुका जो झिंगा भाजला होता तो आता घालून घेऊयात. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घाला आणि 1 ग्लास भरून बरोबर पाणी घालायचं, कारण आपल्याला थोडीशी आपल्याला तर्री ठेवायची आहे, म्हणून आपण 1 ग्लास पाणी घालून घेतले. आता झाकण लावून एक 3 ते 4 मिनटं शिजू द्यायचं. तर इथं आपला झिंगा भाकरी चपातीसोबत भातासोबत कशासोबत खाण्यासाठी तयार झाला. बघू शकता थोडं पाणीही राखले. तर या पावसाळ्यात तुम्ही हा झिंगा नक्की ट्राय करून बघा, अगदी छान टेस्टी होतो.